तशा सगळे मजेत आहात ना. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे गुरुवार आणि देवपूजा माझी झालेली आहे. अन्वी ही उठलेली आहे आज लवकरच, म्हणजे 7 वाजताच उठलेली ती पण. तर इथे ना मी देवपूजा केलेली आहे. फूल ना पडलं खाली, इथे लावलेलं गणपतीच्या इथे. हां, तर देवपूजा ही माझी झालेली आहे. आणि इथे कासव ठेवलेला आहे पाण्यात, त्याचीही पूजा झालेली आहे. आणि मशीन चालू ठेवलेली आहे, कारण आज ना कपडेही धुवून घेतले आणि 2-3 अंथरुणंही धुवून घेतलेत. पावसाची ना एकतर अंथरुणं सुकत नाहीत आणि सुकली ना तर त्याला वास मारत राहतो ना, तर 4-5 दिवसांनी तरी मी धुवून घेते. तर सकाळी देवपूजा माझी झालेली होती. अन्वीला खायची होती मॅगी, त्याच्यामुळे तिला मी दिली आहे मॅगी खायला. आणि आता बघू, जर ती बोलली ना शाळेत जायच्या आधी परत काय खायचं तर बनवून देईल, नाहीतर मग परत तिला 2 वाजता जेव्हा आणेल ना, 2:30 वाजता यायला, तेव्हा जेवायलाच देईल डायरेक्ट. आता बघू तिच्या खाण्यावर आहे. इथे मेथीचे लाडू आहेत जे पप्पांसाठी बनवून घेतलेले आहेत. आणि सध्या पावसाळा चालू आहे ना, मेथीचे लाडू अतिउत्तम हेल्थसाठी, त्याच्यामुळे माझी मुलंही खातात. पप्पांना, आईला आणि मुलांसाठी असं खास बनवून घेतलेले आहे. ते इथे ना मी अंथरुणं घातले, 2-2च धुवून घेते, जास्त धुवून घेत नाही. आणि आज ना मी किचन वट्टा पूर्ण साफ करून घेतलेला आहे. हे बघा, इथे दूध गरम करून ठेवलेलं आहे. कालचा भात उरलेला आहे, पण आज गुरुवार आहे माझा आणि हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आता अन्वी जेवढं खाईल तेवढंच तिला देईल. आणि जर बोलली काय खायचं आहे, खिचडी भात वगैरे, हा सांडू दे, राहू दे, मी उचलते, ते राहू दे, खालचं नको उचलू, खाऊन घे तू. ते इथे कपडे वाहत घातलेले आहेत बघा. सगळे कपडे या स्टँडवर माझ्या राहतात. नाहीत राहिले तर माझ्याकडे ऑप्शनला हँगर आहे, त्या हँगरवरही लावते. आणि छोटे कपडे ना तिथे स्टँड आहे ना त्याच्यावर घालते. आणि मोठे ह्याच्यात जर टी शर्ट वगैरे जास्त असतील ना तर असे हँगरला लावून ठेवते. तर इथे अन्वीला पिनाकी सध्या आवडतं म्हणून ती बघत बसलेली आहे. एवढी फुलं उरलेली, ती फुलं आता देवाला तर मी सगळी फुलं वाहिलेली आहेत, ही राहिलेत. ही झाली की मग ती वाळत घालेल. तर आता 10 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. अन्वीला न्यायचं आहे बरोबर 11:30 11:15 वाजता. तर तिची तयारी करून घेते. पहिले तिची बॅग भरते, टिफिन भरते, वॉटर बॅग भरते, ID वगैरे सगळं तयार करून ठेवते. तर चला, बाय, टेक केअर. तर इथे ना मुली मोठ्या झाल्या की स्वतःची कामं स्वतः करायला सुरुवात करतात. माझी 2 मुलं करतात. आणि इथे ना अन्वी, मी कपडे तिला घालायच्या आधी स्वतः तयारी करायला सुरुवात केलेली होती. आणि ताईचं इथे शिफ्टिंग झालं ना तेव्हा तिचे खूप सारे असे कपडे होते, म्हणजे भाऊजींचेही कपडे होते, तर जे आश्रमवाल्यांना द्यायचे होते. माझ्या ओळखीचे काही आश्रमवाले होते, त्यांना मी बोलवलं आणि कपडे घेऊन द्यायला सांगितलं. चक्क आज रस्ता ना कोरडा होता, सुक्का होता, पाऊस आज अजिबात पडलेला नाही आहे. आणि ही व्हिडिओ आहे ना काल अर्णवला आणि माईला आणायला गेली ना, एका ठिकाणी सोसायटीमध्ये पाणी भरलेलं ना, ते तिथे त्यांना खेळायची मजा बघा किती आलेली. त्या पाण्यात जाऊन ते दोघंही मजा करत होते. ती क्लिप मी कालच्या ह्याच्यात टाकायची विसरली म्हणून मी आज टाकलेली आहे. ते इथे मी निघालेली आहे अन्वीला आणि सगळा रस्ता कोरडा आहे. छान वाटत होतं, म्हणजे ऊनही नव्हतं आणि पाऊस पण नव्हता, छान वाटत होतं, एकदम रिलॅक्स. तर मला थोडासा लेट झालेला म्हणून घाई करत होते मी. अर्णवचे काही बुक्स घ्यायचे होते ना, त्यासाठी मला लेट झालेलं. तर इथे A डिव्हिजन आहे, B डिव्हिजन सुटलेलं होतं, A डिव्हिजन साईडला होतं. तर मी पटकन अन्वीला घेतला. तर मी लेट का आली यासाठी तिला माझ्यावर राग होता. घरी आल्यानंतर आम्ही तिघंही जेवलो आणि अर्णवचे काही बुक्स अजून आणायचे होते, तर ते मी असं बघितलं, म्हणजे कुठले आणायचेत कुठले नाही आणायचेत, कारण 6th स्टँडर्डचे ना यावेळी पोर्शन बदललेला आहे त्यामुळे. तर आज संध्याकाळच्या भाजीचा प्रश्न होता. तर घरात शिराळा आणि वांगी होती, तर ती आता मी काढून ठेवते आणि संध्याकाळी वांग्याचं भरीत नाही तर शिराळ्याचं भरीत, पण भरीतच करणार. तर मुलांचे बुक्स वगैरे असे रोज आलं ना की रोज चेक करून घेते मी, काही स्कूलमध्ये राहिले गेले नाही आहेत ना हे पाहण्यासाठी. आणि ह्याच्यानंतर थोडा वेळ मुलांना झोपवणार आहे. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय.